भारत न्यूज 44। नमस्कार। मार्च महिना असल्यामुळे ज्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सगळ्याच महाराष्ट्रभरामध्ये वसुलीचा प्रोग्राम चालू आहे, तशाच पद्धतीचा 2013 पासून आम्ही जे काही नगरपालिकेच्या प्रॉपर्टीजच्या भाड्याने आहेत त्या संदर्भामध्ये वसुली करण्यासाठीचे आदेश दिले होते आणि तशा पद्धतीचा सरकारी प्रोग्राम चालू आहे। आणि ते करत असताना त्या ठिकाणी गणेश शिंदे साहेबांनी हा प्रश्न जीबीला उपस्थित केला होता की या ठिकाणी जे काय बाळासाहेब ठाकरे उद्यान जे आहे त्याच्यामध्ये जे काय क्रीडा संकुलामध्ये जे काय भाड्याने दिलेल्या जशी जिम असेल किंवा ते पहिला मजला तळमजला आणि त्या ठिकाणी तरण तलाव अशा पद्धतीचे जे काही भाडे आहेत ते येणं गरजेचं होतं। त्याच्यामध्ये आलोक इन्फ्रा त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आलोक ॲक्वा इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये आपण बघाल तर यामध्ये खाली VC पाटील आहेत, त्याचबरोबर महादेव एंटरप्राइजेस हे सुद्धा आहे। तर या ठिकाणी VC पाटील यांना काल त्याच्यावर फोन नंबर असल्यामुळे आणि आज सगळ्या HODंची बैठक असल्यामुळे त्या HODच्या बैठकीमध्ये हा मुद्दा मला उपस्थित करण्यासारखा वाटला, म्हणून मी विचारलं की 1,01,00,000 त्या ठिकाणी 63,000 इतकं थकबाकी असल्या कारणाने तुम्ही याआधी त्यांना तशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला होतात का? त्यामध्ये कळल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन नोटीस दिलेली आहे आणि 2013 पासून त्या ठिकाणी VC पाटील हे व्यक्ती म्हणजे VC पाटील एंटरप्राइजेस घर नंबर 60 आणि वाशीमध्ये राहणारे व्यक्ती, त्यांचा मोबाईल नंबर XYZ असल्याने आम्ही त्यांना फोन लावला। फोन लावल्याच्या नंतर कळलं की VC पाटील म्हणाले की तशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्टच माझा उरण नगरपालिकेमध्ये नाहीये। तर हे आहेत VC पाटील, आपण यांच्याकडून जाणून घेऊया की यांचा इथे कॉन्ट्रॅक्ट आहे का किंवा हे मी किती वर्षापासून इथे काम करतात। मॅडम मी कधी आलोच नाही, माझा काय संबंधच नाही। मी कधी इथं 2013 काय मी आतापर्यंत तुम्ही फोन केला पण मी आलो नाही, हे धक्कादायक माझ्यासाठी। मला हे माहितीच नाही आणि मी कधी आपल्या अधिकाऱ्यांनी बोलवलं नाही। मला काय ॲग्रीमेंट आहे, सही आहे, वर्क ऑर्डर आहे असं काहीच माहिती नाही। माझ्या नावानं कोणी केलं असेल त्याची मला काही कल्पना नाही। मग तुमच्या पेपर्स तुम्ही कोणाला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी दिले होते का, सब कॉन्ट्रॅक्ट वगैरे असं काय? नाही, मी कोणाला असे मला उरणमध्ये माझा एकही मित्र नाही, कोणच नाही। अच्छा, कारण मी इकडे कधी माझे येणंच नाही, मी वाशीला आणि शिडकोमध्ये काम करतो। अच्छा, मग तुम्हाला आम्ही जेव्हा कॉल केले तेव्हा तुम्हाला काय वाटलं की बाबा या ठिकाणी माझं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि 1,01,63,000 माझी थकबाकी आहे आणि स्थावर आणि जंगम मालमत्ता या ठिकाणी जप्तीचे आदेश तुम्हाला त्याच्या पद्धतीने दिलेले? कोणाला मला रात्रभर झोप नाही आली, मला धक्का लागला एवढे कोटी बॅलन्स आणि मला अशा प्रकारचं काम करण्याचा अनुभवच नाही। मी शिडकोमध्ये छोटी मोठी कामं करतो, त्याची शौचालयाची असं ते करतो आणि पालिकेमध्ये कधी आलोच नाही। 2013 पासून म्हणतात तर तेव्हा तर माझा काय संबंध नाही। तर हे होते VC पाटील, यांनी स्वतः सांगितलं की मी अशा पद्धतीचं काम कधी केलंच नाही किंवा माझं 2013 पासून या ठिकाणी काम नाही किंवा मी कोणत्याच कॉन्ट्रॅक्ट उरणलाच मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि मी त्यांना तेव्हा कॉल केला की तुम्ही या ठिकाणी येऊ शकता का, तर त्यांनी सांगितलं की मी येतो पण मला नगरपालिका कुठे आहे ते सांगाल का? आणि तेव्हा मला खरं तर हसायला आलं की इतक्या पद्धतीची लयलूट उरणच्या नागरिकांच्या पैशाची होते आणि इतका फ्रॉड आतापर्यंत या राजकारण्यांनी केलेला आहे। यामध्ये जे दोषी असतील ते तर त्यांच्यावर कारवाई कायदेशीर करणार आहेत असं त्यांनी मला सांगितलेलंच आहे। आणि ते म्हणाले की यामध्ये पण मी सुद्धा सांगते, उरण नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आपल्याला सांगते की या ठिकाणी या कारभारामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर तातडीने कारवाई होईलच, परंतु किती पद्धतीने लोकांच्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम यांनी केलेलं आहे। अनेक लोक पाण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या विजेच्या दिव्यांसाठी त्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे म्हणून रस्त्यांना खड्डे पडलेत म्हणून तडफडतायत, कारण
सी क्लासची नगरपालिका आहे, त्याच्यामध्ये किती पैसे असतील, गरीब आहोत आपण आणि त्यात आपल्याला नागरी सुविधा द्यायच्या आहेत. त्या ठिकाणी पावसाळा येतोय, त्याच्या उपाययोजना करायच्या आहेत आणि कोट्यावधी पैसे या ठिकाणी उरण नगरपालिकेच्या जीवावर, अशा बिचाऱ्या भोळ्या बाबड्या कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर या ठिकाणी लुबाडले जातात. त्यासाठी मी या उरण नगरपालिकेची नगराध्यक्ष म्हणून या सगळ्या खरं तर काळ्या कारभाराचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करते. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.